मित्रांनो, कल्पना करा तुम्ही संध्याकाळी 7 वाजता चिकलठाणाहून वाळूजसाठी निघत आहात. फक्त 18 किलोमीटरचं अंतर आहे बरं का, पण तुमच्या गाडीचं घड्याळ सुरू होतं आणि थांबतच नाही. आपण राजमाता जिजाऊ चौकातून सुरुवात जर केली, चिकलठाण्यापासून वसंतराव नाईक चौक जो सिडको मधला आहे तो, 7 हिल, आकाशवाणी चौक, क्रांती चौक, महावीर चौक, नगर नाका, प्रत्येक सिग्नलवर गाडी अडते. हॉर्नचा आवाज वाढतो आणि तुमचा वेळ, तुमचं इंधन, तुमचा जीव सगळं रस्त्यावरच जळत राहतं. आणि मित्रांनो, हा त्रास एकट्या दुकट्याचा नाहीये. रोज छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावरून 40,000 वाहनं धावतात आणि भविष्यात ही संख्या कितीतरी पटीने वाढणार आहे. मग प्रश्न असा आहे, जो प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्वतः घोषित केला, ज्याची चर्चा दशकापासून सुरू आहे, तो अजूनही कागदावरच का आहे? आजच्या या भागात आपण बोलणार आहोत छत्रपती संभाजीनगरच्या त्या स्वप्नवत प्रकल्पाबद्दल. चिकलठाणा ते वाळूज अखंड एलिव्हेटेड जालना रोड हा प्रकल्प प्रत्यक्षात जर आला ना, तर शहराचा चेहरा मोहराच बदलून जाईल. नेमकं कसा आहे तेच आज आपण समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, आपल्या पॉडकास्ट मुलाखतीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आले होते. त्यांना आम्ही प्रश्न विचारले होते या रस्त्याबद्दल. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर परत एकदा बघा. सध्या छत्रपती संभाजीनगरला चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंप ह्या जो उड्डाणपुलाची चर्चा होत आहे, या उड्डाणपुलाचा फायदा नेमका कसा आहे आणि कधीपर्यंत हा उड्डाणपूल होऊ शकतो याबद्दल काय सांगाल? छत्रपती संभाजीनगर हे शहर महाराष्ट्रातील एक औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये जवळजवळ 1,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट बिडकीन शेंद्रा एरियात आलेली आहे. शेंद्रा MIDC ते वाळूज MIDC एका शहरातून जाणाऱ्या जालना रोड, अदालत रोड यावरती एक उड्डाणपूल असावा, असा प्रस्ताव मी केंद्रात मंत्री असताना केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे दिला होता. त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला, DPR तयार झालं. पण लक्षात आलं की ही खालची जी जागा जी आहे, हा रस्ता जो आहे, हा रस्ता राज्याचा रस्ता आहे, म्हणजे महाराष्ट्राचा राज्याचा रस्ता आहे. म्हणून अडचण झाली. केंद्रातून ही योजना किंवा हा उड्डाणपूल मंजूर करता आला नाही. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो आणि त्यांना सगळी परिस्थिती दाखवली आणि त्यांनी तत्काळ हा उड्डाणपुलाला बजेटमध्ये मंजुरी दिलेली आहे. साधारण केम्ब्रिज टू वाळूज, बाबा पेट्रोल पंप नाही वाळूज, साधारण 25 किलोमीटरचा हा उड्डाणपूल आहे, त्याला मंजुरी दिलेली आहे. नंतर मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय PWD मिनिस्टर शिवेंद्रराजे भोसले यांनाही भेटलो आणि त्यांना हा पूर्णपणे प्रस्ताव तयार केलेला आहे. त्याचं प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे आणि पुढच्या आठवड्यात हे प्रेझेंटेशन होईल. आणि या संभाजीनगरला दोन्ही औद्योगिक क्षेत्र म्हणजे शेंद्रा टू वाळूज जोडण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं महाराष्ट्र शासनाचं पाऊल आहे. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि राज्याचे PWD मिनिस्टर माननीय शिवेंद्रराजे भोसले यांचं मनापासून अभिनंदन करतो. बघितला व्हिडिओ? आता या व्हिडिओत ह्या प्रकल्पाचा उल्लेख नेमका मी कसा केला होता आणि नेमका हा प्रकल्प कसा आहे, नेमका याने काय फायदा होणार आहे किंवा काय बदल घडणार आहे, तर मित्रांनो आधी समजून घेऊया आजची परिस्थिती नेमकी काय आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातून जाणारा जालना रोड या शहराची जीवनवाहिनी मानली जाते. पण ही जीवनवाहिनी आज शहरासाठी डोकेदुखी बनली आहे. दिवसाकाठी 40 ते 45,000 वाहनं या रस्त्यावरून ये जा करतात आणि भविष्यात ही संख्या 50,000 पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जातोय. याचा अर्थ स्पष्ट आहे, रस्ता तोच आहे, रुंदी तीच आहे, पण त्यावरचा भार दिवसागणिक वाढतच चाललाय. आणि मित्रांनो, या गर्दीचे परिणाम फक्त वेळेच्या नुकसानीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. रोज नवनवीन अपघात होत आहेत, रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नाहीयेत, रुग्णालयात जाऊ शकत नाहीये, शाळकरी मुलं तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडली आहेत आणि औद्योगिक वसाहतीतून माल घेऊन जाणारे जे ट्रक आहे ते तासनतास रांगेत उभे राहत आहेत. याचा थेट फटका बसतोय तो उद्योजकांच्या नफ्याला, कामगारांच्या वेळेला आणि शेवटी शहराच्या अर्थव्यवस्थेला. शहरातल्या वाहतूक कोंडीचा वाटा तब्बल 40% पोहोचलाय असं आकडेवारी सांगते. आता विचार करा मित्रांनो, हा जर आताच ही अवस्था असेल तर पुढच्या 10 वर्षात वाहनांची संख्या अजून दुप्पट होणार. तेव्हा शहर कसं असणार, तर हे शहर कसं श्वास घेणार? आता समजून घेऊया या प्रस्तावित प्रकल्प नेमका आहे तरी काय. चिकलठाणा ते वाळूज असा 18 किलोमीटर लांबीचा 4 पदरी एलिव्हेटेड उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव आहे.
या प्रकल्पाची रचना 2 टप्प्यामध्ये करण्याचं नियोजन आहे. पहिला टप्पा महावीर चौक ते चिकलठाणा, जो सर्वसाधारण 10 किलोमीटरचा टप्पा असेल. दुसरा टप्पा महावीर चौक ते ओएसिस हॉटेल वाळूज MIDC इथपर्यंत असेल. कामगार चौक वाळूज असा असेल. हा उड्डाणपूल शहरातल्या सगळ्या महत्वाच्या चौकांना जोडणार आहे. संपूर्ण काम झाले तर वाळूज पासून आपण जर आलो, समजा तिकडनं वापस आलो, तर कामगार चौक वाळूज, ओएसिस चौक, गोलवाडी चौक, छावणीतील रेल्वे उड्डाणपूल जो येतो, नगर नाका, महावीर चौक, क्रांती चौक, मोंडा नाका, सेवनील, वसंतराव नाईक चौक, सिडकोचा आणि शेवटी आपला राजमाता जिजाऊ चौक. मित्रांनो, यात सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात एंट्री आणि एक्झिट पॉइंट सुद्धा करणार आहे. त्याचं सुनियोजित जाळं असणार आहे. चिकलठाणा विमानतळ, सिडको बस स्थानक परिसर, सेंट फ्रान्सिस शाळा, जालना रोड, महावीर चौक, नगर नाका, गोलवाडी चौक आणि कामगार चौक वाळूज इथे थेट असा उतार असणार आहे. म्हणजे आपण असं उतरणार आहे, जसं पुणे मुंबईमध्ये आहे तसं. म्हणजे शहरातून जाणारी जड वाहतूक थेट वरून निघून जाईल, म्हणजे आपल्याला ताण नको, आणि खालचा रस्ता हा स्थानिक वाहतुकीसाठी मोकळा राहील. हा प्रकल्प काही आजच नाहीये. सूत्रानुसार गेल्या काही दशकांपासून हा प्रस्ताव विविध पातळ्यांवर चर्चेत येतोय. 24 एप्रिल 2022 रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः वाळूज उड्डाणपुलाच्या प्रकल्पाची घोषणा केली होती. तेव्हा खूप चर्चा झाली होती. तत्कालीन केंद्र आणि राज्य सरकारने कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं आश्वासनही दिलं होतं. स्मार्ट सिटी, महामेट्रो अशा विविध यंत्रणांकडून प्रस्ताव सुद्धा तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली होती. पण मित्रांनो, आरोप होतोय की त्यानंतर हा प्रकल्प राजकीय प्रशासकीय पातळीवर रखडत गेला. निधीची तरतूद, संमतीची प्रक्रिया आणि सरकारी लालफितीचा फटका या प्रकल्पाला बसला असं बोललं जात आहे. पण आता मित्रांनो, पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुराव्यानंतर या प्रकल्पाबाबत सकारात्मक चिन्ह दाखवली आहेत आणि अलीकडेच चिकलठाणा ते वाळूज उड्डाणपुलाची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. आता प्रश्न असा आहे, ही घोषणा फक्त कागदावरच राहणार की प्रत्यक्षात जमिनीवर उतरणार? मित्रांनो, हा प्रकल्प फक्त वाहतूक कोंडी सोडवण्यापुरता मर्यादित नाहीये बरं का. याचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे तो औद्योगिक क्षेत्राला. वाळूज आणि चिकलठाणा हे दोन्ही परिसर छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाच्या कणा आहेत. आणि शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र, ऑरिक सिटी, विमानतळ परिसर, नवीन निर्माणाधीन औद्योगिक केंद्र आणि कामगारांची मोठी वाहतूक या भागातून रोज होते. उद्योजक आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे की हा जालना रोड औद्योगिक वसाहतींना जोडणारा एक प्रमुख कणा असणार आहे आणि याच्या दुर्व्यवस्थेमुळे उद्योजकांना मोठं नुकसान सोसावं लागतंय. उद्योजकांच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्था सुरळीत असणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि सध्याची कोंडी उद्योगांच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम करते अशी भावना उद्योजक वर्तुळात व्यक्त होते. जर हा उड्डाणपूल पूर्ण जर झाला ना, तर लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल, ट्रक आणि माल वाहतुकीचा वेळ वाचेल आणि नवीन गुंतवणूकदारांना शहराकडे आकर्षित करणं सोपं होईल. थोडक्यात काय मित्रांनो, हा प्रकल्प म्हणजे फक्त एक रस्ता नाहीये, ही मराठवाड्याच्या औद्योगिक भविष्याची गुंतवणूक आहे. मित्रांनो, आता जरा सामान्य नागरिकांच्या नजरेतून बघूया. आपण एखादा संभाजीनगरचा तरुण आहे, त्याच्या नजरेतून जर बघितलं तर रोज कामावर जाणारा जो कामगार आहे, शाळेत जाणारी मुलं आहेत, रुग्णालयात जाणारे जे रुग्ण आहेत, विद्यार्थी आहेत, व्यापारी आहेत, या सगळ्यांचा वेळ आणि सुरक्षितता या प्रकल्पामुळे थेट सुधारणार आहे. 18 किलोमीटरचा जो प्रवास आहे, जो आज तासभर किंवा त्याहून अधिक वेळ खातो, तो उड्डाणपुलामुळे अवघ्या 15-20 मिनिटात पूर्ण होऊ शकतो. म्हणजे ज्याला चिकलठाण्यावरून वाळूजला जायचंय तो डायरेक्ट जाऊ शकतो ना. शिवाय मित्रांनो, शहरातल्या जमिनींच्या किमती देखील या प्रकल्पामुळे वाढू शकतात. म्हणजे संभाजीनगरची व्हॅल्युएशन वाढेल, नव्या व्यावसायिक केंद्र या मार्गावर उभे राहू शकतात आणि रिअल इस्टेट क्षेत्राला तर चालनाच मिळेल. आणि म्हणून मित्रांनो, हे जेव्हा शक्य आहे, हा प्रकल्प फक्त घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात जमिनीवर जर उतरला तर खरा प्रश्न हा आहे की या प्रकल्पाला गती कोण देणार, निधीची तरतूद कधी होणार, भूसंपादनाची प्रक्रिया कशी सुरू होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं, मराठवाड्यातल्या इतर रखडलेल्या प्रकल्पांसारखाच काहीसा हा प्रकल्प नारळ फुटायला आणखी किती दशक लागणार, हा प्रश्न खूप मोठा आहे. मराठवाड्याने आजवर रेल्वे कनेक्टिव्हिटी पासून ते रस्त्यापर्यंत सतत दुर्लक्ष सहन केलंय. रेल्वेचा जो तुटवडा आहे, रेल्वेचं जे दुखणं आहे ते तुम्ही बघताय. हे आपण या वाहिनीवरून, या चॅनलवरनं वारंवार दाखवून दिलंय. आणि आता जेव्हा एक ठोस, सुनिश्चित आणि आधुनिक प्रकल्प समोर येतो आहे, तेव्हा प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी यावर थोडंसं गांभीर्याने काम करणं ही काळाची गरज आहे. मित्रांनो, हा प्रकल्प मराठवाड्याच्या स्वप्नांचा प्रकल्प आहे. तो फक्त घोषणांपुरता राहता कामा नये. 18 किलोमीटरचा हा उड्डाणपूल फक्त डांबर सिमेंटचा रस्ता नाहीच आहे. तो मराठवाड्याच्या विकासाचा, इथल्या तरुणांच्या स्वप्नाचा, इथल्या उद्योगांच्या भविष्याचा मार्ग आहे. आज जरी हा प्रकल्प कागदावर असला तरी उद्याचा तो प्रत्यक्षात उतरणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा हा चेहरा मोहरा बदलून टाकणारा, हा स्वप्नवत असा
प्रकल्प आहे. आणि जर सत्यात उतरवायचं असेल हे स्वप्न, तर प्रशासन, राजकारणी, आपण सर्वांनी याविषयी आवाज उठवावा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का? मुख्यमंत्र्यांना आणि शिवेंद्रराजे भोसले यांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही या प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा आणि आमच्या छत्रपती संभाजीनगरचा विकास लवकरात लवकर करायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107